सेकंड सेमीफायनलला सुरुवात देखील थोड्याच वेळ केली जाईल। एका बाजूला भीम संघर्ष वेहे आणि या दुसऱ्या बाजूला विठ्ठल उंडरेवाडी, एका बाजूला सौरभ गमरेचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला मित्र संकेत उंडरे लगेच यंगस्टरचा एका बाजूला संघ असेल आणि सेमीफायनलचा दुसरा मॅच देखील आपल्या भेटीला आला की नाही। गावामध्ये जोडले गेलेत शुभम शशिकांतराव शिंदे, आदित्य शशिकांतराव शिंदे आणि अजिंक्य अशोक पवार, तीन प्रो कबड्डीपटू स्टार आपल्या देखील या मंचावरती देखील जोडले जात आहेत। नक्कीच मित्रांनो, नक्कीच एक मोठी परभणी आहे की आपल्या धामणवली बौद्धवाडी नगरीमध्ये आज वाघसाई कोळकेवाडी या टीमला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यांचा तिघांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो। असे तीन प्रो कबड्डीपटू स्टार आपल्या व्यासपीठात देखील जोडले गेलेत। नक्कीच सभा ग्रामशाखा धामणवणे, माता रमाई महिला मंडळ, सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसेच सिद्धार्थ संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण 65 किलो मॅटवरची स्पर्धा नक्कीच मित्रांनो आपण पाहिले गेले तर प्रो कबड्डीपटू स्टार आपण जर पाहिले तर उत्कृष्ट पकडपट्टू असं ज्याच्याकडे पाहिलं जातं तर शुभम शशिकांतराव शिंदे, नंतर मंगल ऑरियतचा कोबरक्षक आदित्य शशिकांतराव शिंदे आणि नक्कीच ज्याने बेंगलोर बुल्स या टीमकडून खेळत असताना नक्कीच गावामध्ये सुरुवात केली। वाघसाई कोळकेवाडी टीमला बिलॉंग आणि कोटीची बुल्लनाचा कोकणातला मोठा खेळाडू अजिंक्य पवार, त्याच्या समवेत प्रतीकजी शिंदे असेल सर्व खेळाडू। येस, कॅरी ऑन डीजे। नक्कीच आपण जर पाहिलं प्रतीकजी शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता चतुर्थ पारितोषिक देखील आपण पाहतोय। युवा सेना कार्यकर्ते प्रतीक लक्ष्मणराव शिंदे यांच्या समवेत देखील आपण सर्व मान्यवर सुभाषजी जाधव साहेब असतील त्याच्या समेत सर्व या मंडळाचे आयोजक या धामणवली गावामध्ये सर्व प्रतिष्ठित व्यक्ती पंच पॅनल देखील सेठ सागरजी पवार, रुपेशजी काजवे, दीपक काका पेटले। आज मोठी परबंद राहिली, तीन प्रो कबड्डीपटू स्टार देखील आपल्याला जोडले गेलेत। शुभम शशिकांतराव शिंदे, आदित्य शशिकांतराव शिंदे, अजिंक्य अशोक पवार। येस, त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान देखील या वर्षीच्या चालू हंगामामधील पटना पायलटचं नेतृत्व करणारा असं उत्कृष्ट पकडपट्टू आणि वाघसाई कोळकेवाडीचा एक त्यांनी सुरुवात केली असंच शुभम शशिकांतराव शिंदे आणि विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या सेमीफायनल दुसऱ्या मॅचचा टॉस का बॉस देखील केला जाईल बरोबर मैदानाच्या मध्यभागी। त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना विनंती करतो चालू मॅचचा टॉस देखील केला जाईल शुभम शशिकांतराव शिंदे आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थित आपण या सेकंड सेमीफायनल माझा टॉस देखील करतो। सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा धामणवणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण 65 किलो कबड्डी स्पर्धा आणि त्यानंतर बरोबर आपण या यथोचित माळसरमा देखील वळत आहोत। मी वासिष्ठी कृषी चेअरमन सन्माननीय सुभाषजी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण शुभम शशिकांतराव शिंदे आणि त्यांच्या शुभस्ते आपण त्याचा देखील आपण यथोचित माळसरमा देखील केला जाईल। मी सुभाषजी जाधव साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभस्ते बरोबर मैदानाच्या मध्यभागी आपण मिस्टर वाघसाई कोळकेवाडीचा टीमला बिलॉंग करणारा राज्यस्तरीयचा आणि प्रो कबड्डीपटू स्टार शुभम शशिकांतराव शिंदे, मित्र टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे शुभमजी शिंदे यांच्याकरिता। नक्कीच उत्कृष्ट पकडपट्टू म्हणजे याची ख्याती राहिली। नक्कीच उत्कृष्ट पकडपट्टू कोकणातला म्हणजे याला संबोधलं जातं असं शुभमजी शिंदे, त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान देखील केला जातोय। त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांचेच सख्खे बंधू आदित्य शशिकांतराव शिंदे त्यांचा देखील आपण यथोचित मानसन्मान। मी विद्यमान सरपंच सन्माननीय सुनीलजी सावंत साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदित्य शशिकांतरावजी शिंदे
त्याचा देखील आपण बंगाल ऑडियन्सचा हा उत्कृष्ट गोपरक्षक म्हणूनची भूमिका आदित्य शशिकांतराव शिंदे त्याचा देखील आपण यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. नक्कीच तदनंतर पाहिलं गेलं तर आणि नक्कीच अनेक सारे कबड्डीपटू स्टार घडले स्वतःच्या वाडीमधून स्वतःच्या गावामधून आणि आज धामणोली गावामधून ज्याने या कबड्डीला सुरुवात केली आणि धामणोली गावच नाहीये तर अख्ख्या महाराष्ट्रभराचा आणि ज्याने नंतर जयपूर पिंक पॅन्थर्स हा त्याचा पहिला टीम त्यानंतर पहिले तर चालू वर्षातील नंतर त्याच्या मागच्या संघ तमिळ तलावेचा टीम कॅप्टन त्यानंतर या मागील या चालू वर्षामधील बँगलोर बुल्स टीमचा त्याला कोटीची बोली लागली असाच कोकणातला कोकण रत्न अशोकजी पवार सर यांनी घडवला आणि आज महाराष्ट्राला भेटलेला कोकण रत्न सन्माननीय शुभम आपण जर अजिंक्य अशोक पवार त्याचा देखील आपण यथोचित मान सन्मान केला जाईल. अभिनंदनजी जाधव साहेब या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आपल्या शुभास्ते आपण अजिंक्य अशोक पवार याचा देखील आपण यथोचित मान सन्मान देखील केला. मित्रांनो टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. आज धामणोली गावामध्ये ज्याने नाव केलंय आपल्या गावाचं नाव रोशन केलंय आणि प्रो कबड्डीच्या पटलावरती नेऊन ठेवलंय असं अजिंक्य पवार नक्कीच त्याचा देखील आपण यथोचित मान सन्मान देखील केला जातोय. त्यानंतर या मंडळाकरिता चतुर्थ क्रमांकाचं जे पारितोषिक दिले गेले आणि युवा सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर प्रतीक लक्ष्मणराव शिंदे त्यांचा देखील आपण यथोचित मान सन्मान देखील केला जाईल. दीपकजी सावंत आणि अशोकजी पवार सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण प्रतीक लक्ष्मणराव शिंदे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर युवा सेनेचे अध्यक्ष आणि सन्माननीय नक्की चतुर्थ क्रमांकाचं जे आपल्याला पुरस्कृत केले गेले त्याचेच सर्व प्रतीक लक्ष्मणराव शिंदे म्हणजे त्यांच्याकडे देखील टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. प्रतीक लक्ष्मणराव शिंदे येस थँक्यू. एक सर्वांच्या उपस्थित आपण या सेकंड मॅच देखील सेमीफायनलचा मॅच देखील रंगेल. येस थँक्यू. तंत्र मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्ण बहुतवडच्या रंगेमध्ये येस मॅचला देखील सुरुवात केला. सेकंड सेमीफायनलचा दुसरा मॅच भीमसंघर्ष विठलाई उंडरेवाडी साजन शिर्के चढपट आपल्याला पाहायला मिळेल आणि नक्कीच इथे मात्र पाहिले तर पहिल्या चाळीमध्ये गुण टिपला जाईल का जोपर्यंत पंचांचा दमसर येणार तोपर्यंत हा गुण दिला जाईल. कारण कबड्डीच्या पटलावरती पंच पॅनल खूप महत्वाचे असतात अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आणि इथे मात्र पाहिलं तर सागरजी पवार पंच पॅनल रुपेजी काजवे क्रिकेटच्या पटलावरती एक उत्कृष्ट खेळाडू रुपेजी काजवे यांची ओळख खूप राहिली. पिंपळी गावचे सुपुत्र दीपक काका पेटले असतील तर पंच पॅनल देखील सेट असतील. योगेशजी उदेक सर देखील असतील. तीन पंचांच्या भूमिकेत एक चांगला पंच पॅनलचा सेट आणि अनेक सारे मान्यवर या प्रमुख उपस्थिती माजी सरपंच सुभाषजी जाधव साहेब विद्यमान सरपंच सुनीलजी सावंत साहेब ग्रामपंचायतचे सदस्य रियाजी सावंत वाडी प्रमुख वासिष्ठी कृषी चेअरमॅनचे सन्माननीय सुभाषजी जाधव साहेब यांच्या सर्व प्रमुख उपस्थिती सर्व मान्यवर या सिद्धार्थ क्रीडामंडळ धामणोलीची ग्रामीण आणि मुंबईचे सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनातून आपण एक नवी अभिमानाची स्पर्धा स्वाभिमानाची लाखमोलाची स्पर्धा देखील पाहतोय. गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्पर्धेचं एक चांगलं आयोजन देखील राहिले गेले. कारण गतवर्षी जर पाहिलं तर ओपनची स्पर्धा होती परंतु यावर्षी चिपळूण तालुक्यामधले ग्रामीण 65 किलोमधले सर्व संघचा समावेश देखील पाहायला भेटला. त्याच्यामधला पहिला सेमीफायनलमध्ये खेळवला गेला वक्रतुंड गोलकोट विरुद्ध कालश्री काने मुडकवाडी. संचित मुडकचा संघ एका बाजूला होता दुसऱ्या बाजूला अभिजी बोर्डे. परंतु नक्कीच वक्रतुंड गोलकोट टीमने बाजी मारली फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलाय. तर दुसऱ्या बाजूला दुसरा सेमीफायनल टीम संघर्ष विठलाई उंडरेवाडी साजन शिर्के इथे मात्र डोकीचा मुलीचा वापर बरोबर केलाय परंतु असं पण ठरलाय या मॅचमध्ये. परीक्षापर्यंत यंगस्टर मध्ये नंतर विठलाई उंडरेवाडीचा यंगस्टर खेळाडू संकेत उंडरे खूप नाव चर्चेमध्ये राहिले. नक्कीच एक डू ऑर डाय स्पेशलिस्ट म्हणजेची भूमिका सातत्याने विठलाई उंडरेवाडीच्या खात्यामध्ये राहते असं संकेत उंडरे आणि नक्कीच आपण मध्यरक्षक अक्षय कमरे टीमचा कॅप्टन आहे आणि त्यालाच मात्र इथे पॉईंट देखील घेतला गेला आहे. परीक्षापर्यंत साहिल गमरे चढपट्टू आपल्याला पाहायला मिळतील पॉईंट फ्रॉम टीम संघर्ष वेही. नक्कीच कालच्या सत्रामध्ये या दोन्ही टीमने चांगला कमबॅक केला आहे. पहिल्या गटातून पाहिलं भीम संघर्ष वेही देखील क्वालिफाय होताना पाहायला भेटला तर दुसरा ब गटातून विठलाई उंडरेवाडीचा टीम देखील क्वालिफाय होताना पाहायला भेटला. नक्कीच एक लाख मोलाची स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली.
नक्कीच 134 जयंतीनिमित्त एक अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा सिद्धार्थ क्रीडा मंडळ दामनवणे बौद्धवाडी यांच्या वतीने स्थानिक आणि मुंबई सर्व सदस्य सर्व कार्यकारिणी यांच्या समवेत आपण ही स्पर्धा देखील पाहतोय. आणि नक्कीच खास परभणी आहे की आपण अनेक स्थाने पडद्यामागचे कलाकार पडद्यामागचे खेळाडू आज आपण येताना खेळताना देखील पाहायला मिळतात. तर 65 किलोमध्ये अनेक सारे संघांचा समावेश देखील असतो. अनेक नवीन नवीन संघ आपल्याला फायनलमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतात अनेक साऱ्या पटलावरती. पुरुष जर्सी क्रमांक 11 प्रदान केला भीम संघर्ष वेहे या टीमचा नक्कीच पंचशील क्रीडा मंडळ तिसगाव जी त्यामध्ये कबड्डी प्रीमियर लीग जी तिसगावची पार पडली त्या स्पर्धेचा उत्कृष्ट चढाईपट्टू म्हणजे किताब पटकावला पृथ्वीराज मोहिते सर. आपण जर कुठे असेल तर आमच्या कॉम्पॉक्समध्ये संपर्क साधा. पृथ्वीराज मोहिते नक्कीच इथे मात्र पाहिजे तर पुन्हा विटला उंटरीपडी टीम पूर्ण चढाईपट्टू देखील सज्ज असेल. जर्सी क्रमांक 6 नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेक सारे विक्रम अनेक साऱ्या खात्यामध्ये जाऊन पोहोचले. आता शेवटचं निर्णायक सत्र आणि उद्याच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर उद्याचं सत्र हे कार्यक्रमाचं शेवटचं असेल आणि मॅचच्या दृष्टिकोनातून आजचं हे शेवटचं सत्र असेल. तर उद्याच्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी सायंकाळी 9 वाजता पण धम्मध्वज होईल, धम्म परिपाठ होईल. सायंकाळी सपनाचा प्रबोधनात पूर्ण रात्री 8:30 वाजता भोजन आणि रात्री ठीक 10 वाजता नक्कीच प्रमुख आकर्षण कबड्डीचा जंगी सामना. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक संतोषजी दाडगे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका तेजलजी जाधव. कबड्डीचा जंगी सामना देखील उद्याच्या सत्रामध्ये ठीक 10 वाजता देखील आपल्याला याच पटलावरती पाहायला मिळेल. अनेक साऱ्या कबड्डीचं आयोजन देखील एका चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळेल. त्यामध्ये जर्सी क्रमांक 12 थोडीशी ऐश्वर्य चढाई देखील राहिली गेली. पुण्याच्या संख्येत उंडरे चढाईपट्टावर देखील आपल्याला पाहायला मिळेल. 4चा संच आहे बोलायचं. इथे मध्ये पाहिलं तर सौरभ गमरे नक्कीच इथे मात्र पाहिले तर सौरभ गमरेचा डाय देखील एक चांगला राहिला. पुणे तर साजद शिर्के गेल्या वर्षी पाहिलं तर कुंभारलीची स्पर्धा तिथे गाजवली सर्वोत्कृष्ट खेळाडू LED टीव्हीचा जो मार्केट धरलेला साजद शिर्के मैदानाच्या आतमध्ये शंकरपाडची स्पर्धा गाजवली. तर सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी पाहिजे तर आपण जे पुरस्कृत केले गेले तर शंकरपाडीच्या स्पर्धेमध्ये ते देखील सर्वोत्कृष्ट खेळाडू नक्कीच एक चांगली कारकीर्द राहिली साजद शिर्केची. टीम संघर्ष ही टीम करिता पुन्हा जर्सी क्रमांक 6 सुपर टॅकल ऑन देखील आहे. नक्कीच इथे मात्र पाहिलं तर 5 गुण असेल विकलाय उंडरेवाडी. तर भीम संघर्ष वेहे असेल 2 गुण. नक्की 3 गुणांची अजून देखील लीड क्रॉस भीम संघर्ष वेहे या टीमला देखील करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण खालच्या सत्रामधला केदारनाथ गाणे संघ देखील एक बलाढ्य संघ देखील बाद केला गेला आहे. एक चांगला पराभवाचा बाद देखील केदार गाणे टीम देखील करावा लागला. या वर्षीच्या अंगामध्ये 2 संघ एक चांगले आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सेमीफायनलच्या दुसऱ्या मॅचमध्ये एक धामनोरी गावमधलाच विटलाई उंडरेवाडी टीम तर वेहे गावामधील भीम संघर्ष वेहे टीम चिपळूण तालुक्यामधील 65 किलो कबड्डी स्पर्धेमधील नक्कीच एक 2 चांगले संघ आपल्याला देखील पाहायला मिळतात. साहिल गमरे चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल जो देखील पंचशील क्रीडा मंडळ तिसगावची ही स्पर्धा पार पडली कबड्डी प्रीमियर लीग. तिथे देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब या खेळाडूच्या खांद्यावरती दिला गेला होता. तोच खेळाडू 2 संख्ये बंधू असतील शुभम आपण सौरभ गमरे आणि दुसऱ्या बाजूला साहिल गमरे. कोपरक्षकाची भूमिका देखील त्यांच्या माध्यमातून चांगली राहत असते प्रत्येक पटलावरती. असे 2 कोपरक्षक आपल्याला देखील पाहायला मिळते. सुपर टॅकल ऑन संख्येत उंडरे चढाईपट्टू चढाईपट्टू बाद असेल. साहिल गमरेचा डास चांगला राहिलाय. सुपर टॅकल देखील झाला गेला. एक्स्ट्रा गुण देखील आला गेलाय. साहिल गमरेचा डास चांगले डाय देखील चांगला राहिला गेलाय. आपण चढाई देखील चांगली राहते आणि कोपरक्षकाची भूमिका देखील चांगली राहते. असं साहिल गमरे पुरुष चढाईपट्टू सज्ज देखील झाला. 4 गुण भीम संघर्ष वेहे मात्र पाहिलं गेलं तर चांगल्या कोपरक्षकाची भूमिका देखील आपल्या बदलताना देखील पाहायला मिळतात. पण तिचा प्रभाव देखील चालू राहिला. येस टाइम ऑफ येस कॅरी ऑन येस के साउंड सिस्टम. Okay, let's go. पुन्हा आपण नंतर टाइम ऑफ नंतर मात्र देखील सुरुवात केली जाते.
विटलाई उंडरेवाडीकडून चढायला देखील सुरुवात केली जाते. 5 गुणांमध्ये स्थानापन्न असतील तर 4 गुण टीम संघर्ष पुन्हा 100 पाहिल्यानंतर परतीचा प्रवास देखील चालू राहिला. एका बाजूला पाहिल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ क्रीडांगण धामणवणे बौद्धवाडी आयोजित 65 किलो मॅटवरची स्पर्धा डू ऑन टाय केली जाते. त्यानंतर यंगस्टर आहे जर्सी क्रमांक 12 टीम संघर्ष वेगळी टीमचा एक चांगला चढाईपट्टू ज्याची भूमिका सातत्याने राहते. पण इथे मात्र पाहिलं गेलं तर टॅकल देखील चांगला राहिला गेलाय. उपरक्षकाची भूमिका मध्यरक्षकाची साथ या साथीने टॅकल देखील चांगला झाला गेलाय. पुढे 100 पाहिलं तर सुपर टॅकल ऑन देखील राहील. मागील चढाईमध्ये मात्र संकेत उडलेला नक्कीच एक टॅकल देखील झाला गेला सुपर टॅकलच्या भूमिकेत. पुढे 100 पाहिलं स्वीप संघर्ष वे टीम करता सुपर टॅकलला ऑन देखील राहील. तीन संचामध्ये मात्र भीम संघर्ष वेहेचा टीम तर एका बाजूला पूर्ण संचामध्ये विटलाई उंडरेवाडीचा टीम देखील आपल्या पाहायला मिळेल. पुण्याच्या साई गमरे नक्कीच अद्यापर्यंत डिफेंडिंग चांगली राहिली गेली. नक्कीच इथे मात्र पाहिजे जर्सी क्रमांक 1 देखील परिधान केले गेले. पुण्याच्या मात्र संकेत उंडरे नक्की धामणवणे गावामधील यंगस्टर चर्चेमध्ये खेळून राहिला गेलाय. संकेत उंडरे पुण्याच्या सुपर टॅकल ऑन आहे. डू ऑन डाय देखील ऑन आहे. इथे मात्र पाहिलं गेलं तर टर्नेलचा बजेट देखील बांधला गेला. पण इथे मात्र या चढाईमध्ये गुण मिळवणं क्रमप्राप्त राहील आणि आपल्या संचामध्ये तुम्हाला जागाच नाहीये. इथे मात्र पाहिलं गेलं तर चांगला प्रयत्न केला गेला. इथे मात्र सौरभ गंभीर नक्षी गंभीरचा कॉम्बिनेशन चांगलं राहिलं नाहीये. इथे मात्र पाहिलं गेलं तर सुपर टॅकलची सुवर्ण संधी होती परंतु झाली नाहीये. परंतु शेवटचा निर्णय खेळू संघर्ष वेही टीमकडून चढाईपट्टू नक्कीच आपण पाहिले तर सन्माननीय अभिषेकजी ठसाळे सर देखील या देखील आम्ही सन्मानपूर्वक आमच्या धर्मपीठात सन्मान करायचं. येस कॅरी ऑन डीजे तंतमुक्त अध्यक्ष सन्माननीय राकेशजी बेडगे सर आपल्या देखील विनंती आपण देखील सन्मानपूर्वक आमच्या धर्मपीठात घ्यायचं. येस कॅरी ऑन डीजे. येस सर थँक्यू. नक्कीच आपण जर पाहिलं तर अभिषेकजी ठसाळे सर देखील जोडले गेलेत प्रमुख उपस्थितीच्या माध्यमातून. पुण्याच्या हिंदी मात्र पाहिलं तर मार्ग देखील ऑन केलं गेलं. पुण्याचे साजन शिर्के जर्सी क्रमांक 7 साजन शिर्के कालच्या सत्रामध्ये साजनने चांगली चढाई केली. आपल्या टीमला कठीण परिस्थितीमधून सुस्थितीत आणण्याचं काम साजन शिर्केच्या माध्यमातून झाले गेले. आता आजच्या सत्रामध्ये साजनला चालावंच लागेल. एका बाजूला संकेत उंडरे विटलाई उंडरेवाडी टीम कडून देखील आणि एका बाजूला पाहिलं तर ऑल आउटच्या भूमिकेत देखील झाला. परंतु ऑल इन टीम संघर्ष हे टीम पुढे आपल्याला पाहायला मिळेल. कारण एका बाजूला 5 गुणांवरती हे टीम संघर्ष वेहे तर 11 गुणांवरती स्थानापन्न विटलाई उंडरेवाडीचं धामणवणे नगरी मतदारसंघ देखील पाहायला मिळेल. आणि पहिल्या मॅचमध्ये वक्रतुंड गोलकोट टीम गोलकोटच्या नगरीमधला फायनलमध्ये प्रवेश निश्चित देखील केला गेला आहे. इतिमध्ये पुन्हा एकदा संकेत उंडरे चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड रेटचा बंदर देखील माजला गेला आहे. या चढाईमध्ये पुन्हा संकेत उंडरे मागील चढाईमध्ये 2 टाईमध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु या चढाईमध्ये पुन्हा कामगिरी करावी लागेल. परंतु भीम संघर्ष वेही टीमला एक संधी असेल. नक्कीच आपण जर रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलेला संकेत उंडरे पाहायला मिळतो. यंगस्टर आहे नाव चर्चेमध्ये खूप मोठ्यानं राहिले. यंगस्टरच्या भूमिकेत रत्नागिरी जिल्हा रिप्रेझेंट करणारा संकेत उंडरे टीम पुन्हा 100 पाहिलं गेलं तर डू ऑन डाय करतो साजन शिर्के मैदानाच्या आतमध्ये भीम संघर्ष वेही टीम पाहिलं गेलं तर साजन शिर्के पाहिलं गेलं तर गोल देखील डिप्लाय केलाय. साजनची हीच खासियत आहे कबड्डीच्या पटलावरची. धावा गोबरामध्ये उजल गोबरामध्ये चांगले जपाळे देखील राहते गेले आणि त्याच्या उद्देशाने खासियत एक चांगली राहिली गेली साजनची.
पुनश्च आपण पाहिजे चढाईपट्टू देखील आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच आपण पाहिजे आजच्या पुणे आपण पाहिले तर सांज शिर्के चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल. मागील सालीमध्ये टू पॉईंटमध्ये चांगली भूमिका मध्यरक्षकाला टिकला गेलाय. नक्कीच पुण्याच्या यानंतरचा मॅच देखील आपल्याला एक प्रमुख आकर्षण देखील आहे. आपण पाहिले तर परभणी देखील आहे आपल्याकरिता, कारण युवा पिढीला आणि युवा खेळाडूंना एक संधी देण्याचं प्लॅटफॉर्म अनेक साऱ्या पटलावरती केलं जातं. आणि तेच धामणवली बौद्धवर्ष नगरीमध्ये पुण्याच्या सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवलीच्या वतीने आपण देखील पाहिलं गेलं तर एक परभणी राहिली की विठलाई कुंड्रेवाडी एक युवा खेळाडूंचा संघ आणि सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवली बौद्धवाडीचा एक युवा संघ, एक छोट्या खेळाडूंचा संघ देखील आपल्या बरोबर हा मॅच संपला की बरोबर आपल्या भेटीला देखील येताना पाहायला भेटेल. त्यांच्याकरिता पहिला कॉल असेल सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवली आणि विठलाई कुंड्रेवाडी. पुनश्च पाहिलं तर इथे मात्र पुनश्च चुकी केली गेली. नक्कीच पुनश्च पाहिलं चुकीला माफी नाही. जोडलेले नभूषणचे ढसाळे असतील, अनेक सगळे मान्यवर असतील, सरपंच असतील, विद्यमान सरपंच असतील, सदस्य देखील असतील, वाशिष्ठी कृषी चेअरमॅनचे सुभाष जाधव देखील असतील. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रो कबड्डी पटू स्टार, आपण पाहिलं तर शिवम शशिकांतराव शिंदे, नंतर आदित्य शशिकांतराव शिंदे, नंतर अजिंक्य अशोकजी पवार, नंतर प्रतीक शिवरावजी शिंदे, अनेक सारे मान्यवर. नक्कीच 3 प्रो कबड्डी पटू स्टार देखील आपल्याला या सत्रामध्ये जोडले गेले. नक्कीच अजिंक्यचं आज हे काम आहे आणि होम ग्राउंड आहे. नक्कीच आपण पाहिलं आज अजिंक्य पवारच्या गावामध्ये आपण एक अभिमानाची स्पर्धा देखील पाहतोय आणि नक्कीच त्याचा देखील आदर्श राहील येणाऱ्या पुढच्या खेळाडूंसाठी. राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख अभिषेक ठसाळे मान्यवर म्हणून आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या गावचे विद्यमान सरपंच सुनीलजी सावंत त्यांचा सन्मान करतील. त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करतील अशी त्यांना सूचना करतो. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. खेळाडू जर आपण पाहिलं गेलं तर विठलाई कुंड्रेवाडीचा घेऊ पुरुष आपण देखील जोडलं जातोय. भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा धामणवली, रमाई महिला मंडळ, सिद्धार्थ क्रीडा मंडळ तसेच सिद्धार्थ संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती महोत्सवानिमित्त मग 62 किलो मॅटवरील स्पर्धा धामणवली बौद्धवर्ष नगरीमध्ये सिद्धार्थ क्रीडा मंडळ धामणवली बौद्धवाडी स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही अभिमानाची स्पर्धा देखील पाहतोय. या स्पर्धेचा आजचा शेवटचं ग्रँड फिनालचं सत्र देखील पाहतोय आणि सेमीफायनलचा दुसरा मार्ग देखील आपल्या भेटीला आला गेलाय. एका बाजूला भीम संघर्ष वेही, दुसऱ्या बाजूला विठलाई उंडरेवाडी. नक्कीच आपण पाहिलं तर एका बाजूला संकेत उंडरेचं टीम तर एका बाजूला सौरभ गंभीर यांचं टीम आपल्याला देखील पाहायला मिळेल. एका बाजूला आघाडी जर पाहिलं तर संकेत उंडरे यांच्या टीमकडे विठलाई उंडरेवाडीच्या टीमकडे 16 गुण अद्यापर्यंत टिपले गेले, तर 8 गुणावरती स्थानाबद्ध भीम संघर्ष वेहीचा टीम आहे. अजून देखील वाट पाहावी लागेल तुझ्याकडे असेल 8 भीम संघर्ष वेही टीमला. नावामध्ये संघर्ष आहे म्हणजे भीम संघर्ष वेही टीमला संघर्ष करावाच लागेल. नक्कीच आपण यावर्षीच्या अंगामध्ये एक चांगली कामगिरी भीम संघर्ष वेही टीमची राहिली. भगवानच्या शंकरपत्र गोकुळ ठरलेला संघ शंकरवाडीची स्पर्धा गाजवली, नंतर पिंपळची स्पर्धा, अनेक साऱ्या स्पर्धा आणि सिलेगपत्र अड्री मधली स्पर्धा आणि अड्रीची मानाची स्पर्धा महाशिवरात्री निमित्त सलग 3 वर्ष फायनल मानणारा संघ जर आपण पाहिला तर भीम संघर्ष ही टीम आपल्याला पाहायला मिळतोय.
प्रशांत टू ऑन स्पेशलिस्ट संकेत उंटरे मैदानाच्या आतमध्ये अगदी दुसऱ्या दिवसाचा मानकरी देखील ठरला गेला. तो संकेत उंटरे यंगस्टरमध्ये नाव खूप मोठ्या चर्चेमध्ये राहिले. परंतु आज मात्र स्वतःच्या गावामध्ये आज मात्र नक्कीच त्यांचं संपूर्ण गावात संकेत उंटरेची नक्कीच मान देखील बांधले. डॅश चांगले प्रेम गंभीर असेल सध्या जर्सी क्रमांक 11. कालच्या सत्रामध्ये प्रेम गंभीर देखील डॅश मध्यक्षकाची भूमिका राहिली गेली. पुन्हा एकदा डू ऑन डाय करिता साजिद शिर्के नक्कीच या वर्षीचा हंगाम गत वर्षीचा हंगाम साजिद शिर्केने गाजवला कबड्डीच्या पटलावरचा. तोच साजिद शिर्के मैदानाच्या आतमध्ये आणि नक्कीच प्रत्येक चढ्यामध्ये गुण टिपले जातात याची खासियत आहे. तोच भीम संघर्ष भेजा साजिद शिर्के पुणे मात्र कोकण शिर्के ते मात्र गुण देखील टिपला गेलाय. 10 गुण भीम संघर्ष भे अजून देखील 6 गुणाची लीड क्रॉस भीम संघर्ष भे टीमला देखील करताना पाहायला मिळतील. पूर्ण संचमध्ये आता मात्र भीम संघर्ष भेचा टीम पाहायला मिळेल. कोपरक्षक दूरसंख्य बंधू एका बाजूला साहिल गंभरे दुसऱ्या बाजूला सौरभ गंभरे देखील 2 कोपरक्षकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच इथे मात्र परतीचं प्रमाण देखील चालू राहिले. पुढे आपण पाहिल्यानंतर साहिल गंभरे चढण्यासाठी देखील सज्ज झाले गेले. पुढे आपल्या संचामध्ये परत त्याला देखील मिटलाई इंटरव्हॅटी पुढे जर्सी क्रमांक 6 आपल्याला देखील पाहायला मिळतील. नक्कीच जबरदस्त फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी मकरदुंड गोळकोट टीम समोर कोणता संघ खेळणार फायनलच्या मॅच करिता हे देखील पाहण्यासारखं ठरेल. एका बाजूला भीम संघर्ष वेहे मिटलाई इंटरव्हॅटी 2 महत्त्वाचे संघ देखील खेळताना देखील पाहायला मिळतात. चिपळूण तालुक्यामधील 65 किलो कबड्डी स्पर्धेमधील एक दर्जेदार संघ देखील आपल्याला पाहायला मिळते. समोर गंभीर चढाई देखील झाली त्याने देखील संपले. पुढे इथे मात्र पाहिजे तर टू ऑन डाय करिता आत्ता मात्र संकेत उंटरे नाही परंतु जबाबदारी घ्यावी लागेल. इथे मात्र विटलाई उंटरेवरची जर्सी क्रमांक 6 परिधान केला खेळाडू अँकल होल्ड आणि सौरभ गंभरेची खासियत हीच आहे आणि आत्ता मात्र सुरुवात केली सौरभ गंभरेने. कारण भगवा चषकामध्ये उत्कृष्ट पकडपट्टू त्याची खेळ राहिली. तो सौरभ गंभरे एका बाजूला पुणे टू ऑन डाय करिता साजिद शिर्के पाहिले तर पुढे इथे मात्र पाहिले तर 2 पॉईंट नो डाऊट संघर्ष कमबॅक करताना पाहायला मिळतात. कारण आयुष्यामध्ये वेलकम आणि कमबॅक या 2 शब्दांना खूप इम्पॉर्टन्स दिला जातो. त्याच्यामधला कमबॅक भीम संघर्ष भेने केलाय आणि नक्कीच त्यांच्या नावामध्ये संघर्ष आहे आणि तो करावाच लागेल. जसं प्रात्यक्षिक ग्रोथ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे पर्यंत जर्सी क्रमांक 5 भेटला इंटरव्हॅटी टीम रोज चढाईपट्टू देखील आपल्याला पाहायला मिळेल. की जबरदस्त चांगलं स्टार्टअप करून दिलाय. टॅकलचे असतील चढाईचे असतील साजिद शिर्के कालचं सत्र देखील साजिदने गाजवलंय आणि आजच्या सत्रात सेकंड हाफमध्ये देखील साजिदने सुरुवात चांगली करून दिली. फर्स्ट हाफमध्ये देखील एक चांगली सुरुवात सेकंड हाफमध्ये देखील एक चांगली सुरुवात 202 संच सुपर टॅकल ऑन साजिद शिर्के देखील ऑन आहे पण शांत प्रकारची चढाई देखील केली गेली. पुन्हा शेती मात्र पाहिल्यानंतर चढाईसाठी चढाईपट्टू देखील सज्ज विटले उंटरवडी टीम फक्त एका बाजूला पाहिल्यानंतर मुलांची आघाडी देखील विटले उंटरवडच्या खात्यामध्ये सज्ज राहिली गेली. परंतु 2चा संच तैनात असेल विटले उंटरवडच्या खात्यामध्ये पण पूर्ण संचामध्ये भीम संघर्ष भेचं टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पाहिल्यानंतर पुरुष जर्सी क्रमांक 7 याने मात्र 7 देखील टीमला चांगली दिली. अंगावरती जर्सी देखील 7 आहे आणि टीमला 7 देखील चांगली दिली. असं साजिद शिर्के पुढच्या चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र टाइम ऑफ विटलाई उंटरवडी येस के साऊंड सिस्टीम सर्वांनी रमणजी मोदी सर आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठ दिशेने चला. रमणजी मोदी सर आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठ दिशेने चला. इथे मात्र पुनश्च चुकी केली गेली सौरभ गंभीरच्या माध्यमातून पुनश्च इथे मात्र पाहिल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन बघा पाहिल्यानंतर पुनश्च इथे मात्र पाहिल्यानंतर थर्ड रेड टू ऑन डाय करिता मात्र पाहिल्यानंतर पुरुष साजिद शिर्के मैदानाच्या आतमध्ये आणि किंच या चढाईमध्ये साजिदला चांगली कामगिरी करावीच लागेल आणि तर आपल्या संचमध्ये जागा नाही. पुरुष इथे मात्र पाहिल्यानंतर सुपर टॅकल सुपर
सुपर टॅकल देखील झाला की नाही मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन संकेत उंडरे नक्कीच एक चर्चेमध्ये खेळाडू आहे यंगस्टरमध्ये नाव 65 किलो कबड्डी स्पर्धेमध्ये एक चांगली छाप सोडली आहे खेळाडूने भेटला उंडरेवाडी टीम म्हणून जर्सी क्रमांक 2 संकेत उंडरे पुढच्या चढाईपट्टू सज्ज देखील झाला की नाही आता मात्र जर आपण पाहिजे जी संधी होती संधी मात्र घेतली जात नाहीये संधी प्रत्येक वेळेस तुम्हाला येत नसते संधी तुम्हाला एवढं तर करून द्यावी घ्यावी लागते पण संधी देखील होती पण संधी घेतली नाही इथे मात्र पाहिजे तर पुन्हा साहिल गंभीर नक्कीच 4चा संच असेल आणि 4चा संचमध्ये पुन्हा आपण पाहिजे तर परतीचा प्रवास पुन्हा जर्सी क्रमांक 5 विटला उंडरेवाडी देखील सज्ज असतील नक्कीच आपण देखील पाहतो एक अभिमानाची स्पर्धा सिद्धार्थ क्रीडा म्हणून धामणवणे बौद्धवाडी आयोजित 65 किलो कबड्डी मॅटवरील स्पर्धा प्रथमतः 65 किलो कबड्डी स्पर्धा ही मॅटवरील धामणवणे बौद्धवाडीच्या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण गत वर्षी ओपनची स्पर्धा पार पडली आणि यावर्षी आपण जर पाहिजे गेलं तर नक्कीच 65 किलो कबड्डी स्पर्धेमधला एक दर्जेदार सगळे संघ आपल्या खेळताना देखील पाहायला मिळतात इशारा देखील आला की नाही नक्कीच कॅमेरामॅनची भूमिका सर्वात युट्यूब लाईव्हवरती आदर्श याच्या माध्यमातून संपूर्ण हे प्रक्षेपण देखील केलं जाते आदर्श जाधव यांच्या माध्यमातून आपण जर पाहिले तर आणि इथे मध्ये पाहिले तर पुरुष पण पाहिजे तर भेटकरिता सौरभ गमरे नक्कीच एक उत्कृष्ट पकडपट्टू पण ज्याची पुरुष सौरभ गमरेला झकलले सुपर टॅकल झाला देखील नक्कीच इथे मात्र पाहिजे तर जर्सी क्रमांक 5 चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच पुरुष वैभव उंडरे चढाईपट्टू देखील पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 5 नक्कीच प्रकार गुरुफलक विटलाय उंडरेवाडी 21 गुण आणि भीम संघर्ष हे असेल 14 गुण मला वाटते विनंती असेल ज्या रेलिंग आहे त्या रेलिंगवरती जोर देऊ नका प्लीज विनंती आहे खूप सारा तुमचा प्रभाव पडला आहे कारण आम्हाला माहिती आहे तुम्ही सर्व प्रेक्षक जेवून आलाय परंतु जेवणाचा प्रभाव मात्र त्या रेलिंगमध्ये देऊ नका तर शेवटचं सत्र अजून देखील एक मोठा बिग मॅच देखील बाकी त्या उद्देशाने आपण रेलिंग मॅचचा आस्वाद घ्या तर तुमची गर्दी ही खूप महत्त्वाची राहते जेव्हा अनेक साऱ्या स्पर्धा पार पडते ते मात्र प्रेक्षकांची गर्दी ही प्रार्थनीय असते आणि या धामणवणे बौद्धवाडीच्या नदीमध्ये अनेक सारे प्रेक्षक दूरवरून देखील जोडले गेले धामणवणे गावामधले देखील सर्व प्रेक्षक देखील जोडले गेले त्याचं सहर्ष स्वागत आहे परंतु आपण देखील त्या रेलिंगमध्ये जोर देऊ नका नक्कीच पुन्हा साहिल कंपनी चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल परंतु पुन्हा परतीचा प्रवास चालू आहे पुन्हा किती नंबर पाहिजे तर पुन्हा प्रवास जर्सी क्रमांक 6 इथे मात्र पुन्हा जर पाहिले तर चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळेल 2-1-2-5 संच बोनस ऑफ देखील आहे आणि इथे मात्र पाहिले तर पुन्हा डाबा कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई किलोमीटर टप्प्याची देखील चालली गेली पुन्हा पाहिले तर परतीचा प्रवास देखील चालू राहिलाय चांगला टॅकल बरोबर साहिल गंभीर राहिला गेलाय साजिद शिर्के मैदानाच्या आतमध्ये नक्की सामना संपला शेवटचे 5 मिनिट्स 5 मिनिटाचा देखील खेळ बाकी पुन्हा सुपर टॅकल जवळजवळ आजच्या सत्रामध्ये भेटलाय उंडरेवाडीने 3 सुपर टॅकल केले गेले नक्कीच इथे मात्र पाहिलं तर जवळजवळ भेटलाय उंडरेवाडीचं टीम थोडंसं आघाडीवरती पाहायला मिळते परंतु भीम संघर्ष हे सहजासहजी संघ सोडत नाहीये सहजासहजी मात देखील सोडत शेवटपर्यंत झुंज देणारा हा देखील संघ मैदानाच्या आतमध्ये भीम संघर्ष परंतु नक्कीच झुंज देणार का टफ फाईट आणि संघर्ष करताना पाहायला मिळतील का मैदानाच्या दिशेने
शेवटची 4 मिनिट्स, 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे. पुढे शेतीमध्ये जास्त क्रमांक 5 वैभव उंडरे, एका बाजूला पाहिले तर विठलाई उंडरेवाडी आणि भीम संघर्ष पहिल्या सेमीफायनलच्या मागमधला पत्र वक्रतुंड गोळकोट टीम फायनलमध्ये प्रवेश. कालश्रीकाने मोडपडी टीमवर एक चांगल्या फटकाने विजय देखील प्राप्त केला गेला आहे. सर्व टीम खुश आहे. शुभम नक्कीच खुश आहे या मॅचमध्ये. जर पाहिलं गेलं तर एक चांगला संघ वक्रतुंड गोळकोटचा टीम आहे. 5 सुनावणीसारखे गोलकोश सोडायपट्टू त्यांच्या खात्यामध्ये पहिल्या दिवसाचा मार्केट देखील ठरला गेला. 19 क्रमांक 12 चढायपट्टू चुकीला माफीच नाहीये. ते मात्र जवळ आपण जर पाहिलं येस थर्ड रेड डू और डाय करीत शेवटचे 3 मिनिट्स, 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे. थोडंसं इथे मात्र पाहिलं तर संकेत उंडरे चढाईपट्टू आपल्याला पाहायला भेटतील. सुपर टॅकल ऑनची संधी आहे. नक्कीच इथे मात्र पाहिलं तर 15-25 मात देखील चालू राहिला आहे. आतमध्ये शेवटचा निर्णय खेळू भीम संघर्ष वही टीमचा. किती मात्र पाहिलं तर शेवटचा निर्णय खेळू मैदानाच्या आतमध्ये. राष्ट्रीय फायनल कॉल विठलाई उंडरेवाडी युवा संघ, सिद्धार्थ खेडेमंडळ धामनवली बौद्धवाडी युवा संघ. तुमचा संघ तयार ठेवा आणि बरोबर आपण मैदानाच्या दिशेने देखील पवित्र होती. या संघ इतर पुढे आपल्या पाहिलं मात्र पाहिलं तर पुरेशी आपण पाहिली तर झुंज चालली आहे आणि शेवटपर्यंत चढाई पट्टू इथे मात्र बाद झाला गेलाय. एक चांगली झुंज, चांगली बोनस गुण देखील आला गेला. सगळ्यांना टिपलेला मॅचचा टर्निंग पॉईंट राहायला गेला असं ह्या मॅच मध्ये लास्ट 2 मिनिट्सचा. जिथे मात्र ही चढाई जर यशस्वी झाली गेली असती तर मॅच मध्ये कमबॅक घडला गेला असता. परंतु इथे मात्र पाहिजे तर टाइम पच प्रभाव देखील झालं. संकेत उंडरेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 30 गुण विठलाई उंडरेवाडी आणि 16 गुण भीम संघर्ष जवळजवळ 16 गुणांची आघाडी घेतली गेली. टाइम ऑफ विठलाई उंडरेवाडी. थोडेसे इथे मात्र पाहिलं तर नक्कीच थोडंसं निराश संघर्ष भीम संघर्ष परत एक चांगला मात देखील त्यांचा देखील पाहायला भेटला. कालचं सत्र त्याला देखील शेवटचा 1 मिनिट. चला युवा विठलाई उंडरेवाडी आणि भीम सिद्धार्थ खेडेमंडळ धामनवली बौद्धवाडी. चला युवा टीम आपल्याला विनंती आहे आपण बरोबर पवित्रावरती या. एक आकर्षणीय मॅच आपल्याला देखील पाहायला भेटेल या बरोबर मैदानावरती. किती मात देखील ओढ झाला आहे आणि फायनलमध्ये प्रवेश संघ केला गेला विठलाई उंडरेवाडी आणि पराजय संघाचे देखील हार्दिक आभार. विजय संघाचे देखील हार्दिक आभार.